दिवस होता कार्तिक वद्य चतुर्दशी. बघा कसे मुवमेंट करतात. हाय, मी सर्वेश पेडणेकर. आता मी आहे माझ्या गावी तोंडवली तळाशीलला. तर उद्या आहे नरक चतुर्थी. तर आम्ही आता जाणार आहोत मालवणला नरकासुराच्या स्पर्धा पाहण्यासाठी. हे बघा, हे नरकासुर इथे आमच्या गावच्या मुलांनी बनवलेलं आहे. त्याचं हे फेस आहे. आता हे सकाळी 5 वाजता दहन करणार आहे. तर आता आपण जाऊया मालवणला. गावातील गोपाकृष्ण मंदिर आणि इकडे सर्वजण आता तयारी करत आहेत मालवणला जाण्यासाठी. SR बीट्स आमच्या गावातील बँड आहे, तुम्ही पाहू शकता, म्युझिकल बँड. त्यांनी हा बनवलेला नरकासूर. हे सर्व आता सामान घेऊन चालले मालवणला नरकासुराच्या इव्हेंटला. काय काय वापरलं ते बनवायला? हां, आणि हे मटेरियल पेपर आणि गोंते भरलास त्याच्या. आपली गाडी. आता आपण चाललो. हे बघा, हे होडीत आता सामान भरून चालले आहेत मालवणला. तर कशा प्रकारे असतं मालवणला इव्हेंट? मालवणला आता स्टँडिंग सगळे मुंबईचे प्रसिद्ध बँजो आणलेले आहेत. हां, अजिंक्य म्युझिकल, साई लीला, जोगेश्वरी बीट्स आणि सायनचे मोरिया बीट्स, असे 4 बँजो आलेले आहेत. त्यांचे आता स्टँडिंगला सेट लागणार 8 ते 10 पर्यंत किंवा 11 पर्यंत. आणि तिकडे ज्यांच्या ज्यांच्या मंडळाचे असणार ते पोरं त्यांची नाचणार. आणि ते नरकासूर बनवतात ते रात्री त्यांची स्पर्धा असते. हां, बरड नाक्यावरती नाही तर सागरी मार्गावरती. हां, तिकडे त्यांची स्पर्धा असणार. ओके. तिकडनं स्पर्धा झाल्यानंतर सकाळी 5चा टायमिंग दिलाय पोलिसांनी. हां, 5 वाजता रॅली सुरू होणार नरकासुरांची. हो. आणि मग ते जाणार हो, सकाळी 5ला. हो. ओके. तर यावर्षी प्रमुख आकर्षण काय आहे? बँजो आहेत 5-6 बेंजो आहे. ते थोडी चालवत आहेत. आता आम्ही चाललो आहेत मालवणला. पाहू शकता SR बीट्सचं सर्व सामान घेऊन मालवणला नरकासुराचे इव्हेंट बघायला. तोंडवली तळाशील गाव पाहू शकता तुम्ही. सनसेट होत आहे. तुमच्या कुठे कुठे इव्हेंट आहे आता? ते SR बीट्सचे कुठे आहे आता? ते रेवताळ्यात. आता आपण रेवंडीला पोचत आहोत. त्या साईडला तळाशील तोंडवळी आणि इकडे रेवंडी. रेवंडीवरनं आता आपण मालवणला जाणार आहोत ते सामान घेऊन. SR बीट्स, नरकासूर आलेलं आहे आणि इकडे जोगेश्वरी बीट्स तयारी करत आहे. आज सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन यामुळे पिढी बर्बाद होते आहे. या नरकासुराच्या हातातील ही सिगारेट फुफ्फुस आणि पर्यायानं तुमचं हृदय जाळत आहे. प्रत्येक क्षण मृत्यूच्या दाराकडे तो उडतो. तो स्वतः आतून जळून कोसळला आहे. आणि हे चित्र आहे सिगारेट हातात असणाऱ्या प्रत्येक जीवाचं. दिवाळीच्या या पावन क्षणाला हा संकल्प सोडूया की सिगारेटच्या असुराला हद्दपार करूया आणि आपलं जगणं वृंदिंगत करूया. इसवटी महापुरुष मित्रमंडळ नरकासूर स्पर्धेत व्यसनाचा राक्षस दहन करण्याचं आवाहन करत आपणा सगळ्यांनी आपलं घर त्या श्रीकृष्णाचं गोकुळ बनवूया. व्यसनमुक्ती करत आपल्या मालवण नगरीला द्वारका बनवूया. भगवान श्रीकृष्णाच्या नरकासूर दहनातून संस्कृतीची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या सौरभ तामणकर मित्रमंडळाचं इसवटी महापुरुष मित्रमंडळ देऊळवाडा मालवणकडून मनपूर्वक आभार. प्रागज्योतिषपूरचा असुर राजा नरकासूर बलाढ्य आणि अवध्य बनला होता. गंधर्व, देवता तसेच मनुष्यांच्या 16,100 कन्यांचे 7 अप्सरांचे अपहरण या दुष्टाने केले होते. इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती आणि उच्चैश्रवा नावाचा अश्व नरकासुराने पळवून नेला होता. देवमाता अदितीची दिव्य कुंडले सुद्धा त्याने लुबाडून नेली. नरकासुराच्या पापांचा घडा आता भरला.
सत्यभामा आणि इंद्र यांना सोबत घेऊन गरुडावर आरूढ होऊन भगवान श्रीकृष्णांनी प्राग ज्योतिषपुरावर हल्ला केला. सीमेवरच्या मोर नावाच्या दैत्याचे 6000 तीक्ष्ण पाश तोडून मोर राक्षसाचा वध करून भगवंत त्याच्या राज्यात द्वेषाने घुसले. मोर राक्षसाला मारले म्हणून भगवंतांना मुरारी असे नाव पडले. 8 लाख दानवांना कापून काढत भगवंत पुढे जातच होते. घनघोर युद्ध झाले. पाताळ गुहेत लपून बसलेल्या नरकासुराला भगवंतांनी शोधून काढले. आपल्या दिव्य सुदर्शन चक्राने नरकासुरा तो दिवस होता कार्तिक वद्य चतुर्दशी. या तिथीला सूर्योदयापूर्वी मंगल स्नान करणाऱ्या नरकासुराची पीडा होणार नाही अशी घोषणा भगवंतांनी त्याच वेळी केली. आपण पाहतोय नरकासूर वधाचा देखावा सादर करतायत महापुरुष श्रीवतने मित्रमंडळ मालवण. कलाकार नरकासूर मळणी घालतो ना तेव्हा सगळ्यांनी बाजूक राहा, कृपा करून बोल फिरतो ना नरकासूर. जर तुमका जर व्यवस्थित बघूक जर गावाक व्हाया तर तुम्ही पाठी 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 जावा हळूहळू. मळणी घालतो ना नरकासूर लक्षात घ्यावा काय तो, नाही तर तुमका सीन दिसायचो नाही. आम्ही त्याच्यासाठी महिनाभर मेहनत घेतलेली आता. तुमका जर व्यवस्थित बघू गावाक व्हाया तर तुम्ही पाठी जावा. कळकळीची विनंती असा. मान्य करून घ्या. मैं यहाँ जो कुछ भी कर रहा हूँ अपना धर्म का पालन करने के लिए ही कर रहा हूँ. लहान गटात सादरीकरण आपण पाहतोय देववाडा मित्रमंडळ मालवण. प्लास्टिक मुक्तीचा संदेश आणि सोबत ट्रिक्सिन सादर करते देववाडा मित्रमंडळ मालवण. आपण पाहतोय स्पर्धा सौरभ तामणकर मित्रमंडळ मालवण आयोजित भव्य दिव्य नरकासूर स्पर्धा 2023 पर्व दुसरे. प्राचीन काळातील क्रूर अशा नरकासूर राक्षसाची कथा, त्याने केलेले अत्याचार, त्याचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने लढलेले युद्ध व नरकासूर दहन हे सर्वांनाच ऐकून आहे.
पण 20व्या शतकात सुद्धा हा नरकासूर राक्षस जिवंत आहे. कसा? शारीरिक स्वरूपात नव्हे, लोकांच्या तामसिक इच्छांमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये हा नरकासूर रूपी राक्षस अजूनही जिवंत आहे. तो वाट बघतो आहे अंधकाराचे जाळे घेऊन माणसाला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात करण्याची. त्यातील एक जाळे म्हणजे हे व्यसन, अंमली पदार्थांचे व्यसन. प्रथम हे व्यसन माणसाच्या तामसिक इच्छांना दुजोरा देते. हळूहळू ते व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थिती विकृत करते. त्याचे सामाजिक संबंध बिघडतात. व्यक्ती त्याच्या समस्या सोडवण्यासाठी व्यसनाचा वापर करू लागतो. समस्या सुटण्याऐवजी त्या समस्या वाढू लागतात. तो काय चुकीचे, काय बरोबर हे विसरतो. तो पूर्णपणे व्यसनाच्या आहारी जातो व तेव्हा घडतात ते अपघात, दंगे व काही वेळेस मृत्यू. म्हणजे वासना. नरकासूर राक्षसाने वासना तृप्त करण्यासाठी 16,000 स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते. तीच राक्षस रूपी वासना, व्यसन व इतर गोष्टींच्या माध्यमातून हात धरून वर आलेली वासना. याच गोष्टींमुळे घडणारे स्त्री अत्याचारासारखे प्रकार आणि हे सर्व आपल्या उघड्या डोळ्याने बघणारा हा कलियुगातील मनुष्य. अशा या कलियुगात काही हाताच्या बोटावर मोजणारी माणसे अजूनही आपल्यातील मानवता जिवंत ठेवून लढण्याचा प्रयत्न करतात. पण या हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांच्या या राक्षस रूपी वृत्तीसमोर कितपत निभाव लागणार? प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा अंधकाराचे जाळे पसरले जाईल, अन्यायाची किंकाळी ऐकू येईल, तेव्हा तेव्हा भगवान विष्णू कुठल्या ना कुठल्या रूपात भूतलावर जन्म घेतील आणि लोकांच्या मनात बसलेल्या या नरकासूर रूपी राक्षसाचा वध करतील. लोकांच्या मनातील तामसिक इच्छा व अंधकाराला नाहीसे करून पुन्हा मानवतेच्या उजेडाने ही सृष्टी दीपमय करतील. तेव्हाच होईल खऱ्या अर्थानं दिवाळी.
या नरकासुराचा तर वध केला, पण आपल्यामध्ये घडलेल्या विचाररूपी नरकासुराचा वाईटरूपी नरकासुराचं दहन करून चांगल्या विचारांची दिवाळी साजरी करूया. धन्यवाद. सौरभ तामणकर मित्र कॉन्सेप्ट ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 3 मुद्दे जे कॉमन आहेत, 4 मुद्दे आमचे कॉमन आहेत. ते म्हणजे पोल्युशन फ्री, वुमन सेफ्टी आणि व्यसन. हे 3 मुद्दे कॉमन आहेत दोन्ही ह्याच्यात. आणि एक वेगळा कॉन्सेप्ट ठेवला आहे, तो म्हणजे कृष्णाच्या वेशभूषे हे दाखवायचा आम्ही प्रयत्न केला आहे की कृष्णाचं महत्त्व नरकासुरापेक्षा या दिवशी जास्त असतं आणि ते सगळ्या लोकांना, मुलांना जास्त करून कळालं पाहिजे आणि पुढे हे सादर करून दाखवत आहे. कृष्णाचं महत्त्व या ठिकाणी दाखवता आलं पाहिजे, यासाठी नरकासुराची चलचित्र या ठिकाणी आणली जात आहेत आणि विविध आकाराचे टाळ्यांचा गजर करूया. वैभव नुरकर मित्रमंडळ या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मंडळांचा, तसेच जो ऍक्ट बसवला होता तो संकेत आणि करीना या दोघांच्या मेहनतीमुळे ऍक्ट झाला. त्यांच्या मंडळाकडून खूप खूप आभार. धन्यवाद. वैभव नुरकर मित्रमंडळ अतिशय सुंदर सादरीकरण. आपल्या पुढील वाटचालीला शुभेच्छा. एक मिनिट. आणि महत्वाचं नाव राहून घेतलं माझा मित्र बंटी कापले, त्याने पूर्णपणे एडिट करून दिलं होतं, तर त्याच्यासाठी बंटीसाठी एकदा जोरदार आहे. मालवण दुरीवाड्यात नरकासुर येत आहे बघा. एवढा मोठा आहे. BCD गोव्यावरून आणलेला नरकासुर. बघा कसे मुवमेंट करतात. मालवण दुरीवाडा येथे नरकासुर. मोठ्या आकाराचा नरकासुर आहे. बघा आता हे दोन नरकासुर खूप मोठे असल्यामुळे पुढे येऊ शकले नाही. मोठे आहेत ते दोन, एवढे मोठ्या आकारात. त्याला पुढे त्याला हा बघा, दोन सर्वात मोठे नरकासुर स्पर्धेपर्यंत येऊ शकले नाही ते.
काही 11 मित्र नरकासूर 8 फूट 10 फुटांचे नरकासूर महापुरुष देऊळवाडा मित्रमंडळाचे हे सर्व छोटे कलाकार नरकासूर आहे त्यांचा खेळ चालू आहे. श्रीकृष्णात तेवढं महत्व नसतं पण ही कदाचित एक नवीन सुरुवात या नरकासूर स्पर्धेच्या निमित्तान श्रीकृष्ण मेलो नरकासूर श्रीकृष्णांचा वध करण्यासाठी पाठवलं होतं. त्या मुरा राक्षसाला पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णाने यमसदनी पाठवलं आणि मुरा राक्षसाचा वध भगवान श्रीकृष्णाने केला. यासाठी भगवान श्रीकृष्णांना मुरारी असं सुद्धा म्हटलं जातं. गुवाहाटी दीप आपल्या ग्रुपचं नाव काय आहे? आपण काय सादर करताय? नरकासूर स्त्रियांवर अन्याय करताना श्रीकृष्ण यवन स्त्रियांना वाचवताना. आणि यापूर्वी कधी आपण नरकासूर स्पर्धेत भाग घेतला होता का? नाही. आपण ही पहिल्यांदाच ही स्पर्धा बघताय. हो. कसं वाटलं आयोजन आमचं? आणि थंडाची बॉटल आपल्यापर्यंत मिळाली का? हो. थंडाची बॉटल मिळाल्यानंतर आपण रिकामी झालेल्या बॉटल स्टेजच्या मागे एकत्र जमा करायच्या आहेत. प्लास्टिक मुक्तीचा संदेश सुद्धा आपण देतोय. आणि दीप आपण काय संदेश देत आहे आपल्या नरकासुराच्या माध्यमातून? नरकासूर स्त्रियांवर अन्याय करताना श्रीकृष्ण यवन स्त्रियांना वाचवताना. ठीक आहे. अतिशय सुंदर असा हा संदेश आपल्याला तुमच्या कोळम बॉईजच्या वतीने पाहायला मिळतोय. दीप अजून काय आपण बोलणार आहात? नाही. केलाय तो म्हणतोय की मी व्यसन करताय पण तुम्ही करू नका. आणि संदेश आहे शुभ दीपावली, व्यसन मुक्ती. मंदार, यापूर्वी आपण कधी नरकासूर स्पर्धेत सहभाग घेतला होता का? नरकासूर स्पर्धेत सहभाग नाही घेतला पण नरकासूर केलेला मागच्या वर्षीच केलेला पण त्याची कहाणी वेगळी होती. कहाणी वेगळी होती. वेळ मिळाली तर ती सुद्धा ऐकूया, बघूया. मंदार, पुढच्या आपल्या सादरीकरणासाठी आणि स्पर्धांसाठी आपल्याला शुभेच्छा. एकदा नाव सांगा आपलं. मेर कुठून आलात तुम्ही? गौंडवाडा, मालवण. हा नरकासूर किती जणांनी मिळून बनवलाय? किती दिवस लागले याला बनवायला? आणि यापूर्वी कधी नरकासूर स्पर्धेत तुम्ही भाग घेतला होता का? पहिल्यांदाच स्पर्धेमध्ये? आणि कोणता संदेश आपण देणार आहात का? त्याची तयारी काय केली काय? ठीक आहे, चालेल. पुढच्या वेळी जेव्हा आपण याल तेव्हा आपण नक्की एक संदेश सुद्धा त्या स्पर्धेच्या निमित्ताने जावा. मिहीरसाठी आणि त्याच्या सहकार्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. धन्यवाद मिहीर. पुढील आपल्या सादरीकरणासाठी जरा लाईट मध्ये उभे राहा. महापुरुष लिजेंड आणि आयुषसाठी एकदा टाळ्या वाजवा, बघूया जोरदार. टाळी वाजवण्यात अजिबात कंजूसी करू नका. टाळी जर वाजवलात नाही तर तुमका नरकासुराची शपथ असा. एकदा जोरदार टाळी वाजवा बघूया आमच्या सगळ्या कलाकारांसाठी. आयुष, आपण कोणत्या ग्रुपच्या माध्यमातून आलात? महापुरुष लेजंड. आणि आपण सोबत श्रीकृष्ण सुद्धा आणलाय. आपण कोणता संदेश देणार आहात?
नरकासुराचा वध. आणि यापूर्वी आपण कधी नरकासुराच्या स्पर्धेत भाग घेतला होता का? आयोजन कसं वाटलं आमचं? खूप चांगलं आहे. काय काय आवडलं तुम्हाला या स्पर्धेत? मला सर्वच आवडलं. काय बरं झालं, कोणा राग येऊ नको. आयुष, आपल्यासाठी साजरी करण्यासाठी शुभेच्छा. आपण काही सादर करणार आहात का? मुलगी शिकली प्रगती झाली. मुलगी शिकली प्रगती झाली. महिला सशक्तीकरण, महिला सुरक्षितता हा संदेश महापुरुष लिजेंडच्या वतीने या नरकासूर स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद महापुरुष लिजेंड, आपले आभार. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. महापुरुष लिजेंड यांच्या सादरीकरणानंतर पुढील सादरीकरणासाठी नाव सांगा आपलं. पार्थ, कितवीमध्ये आहात आपण? आणि हा नरकासूर बनवायला किती दिवस लागले? मित्रांनी मदत केली. आणि या नरकासूर स्पर्धेच्या निमित्तानं आपण काही संदेश देणार आहात का? प्लॅस्टिक मुक्ती करावी असा हा संदेश आपल्याला पार्थच्या माध्यमातून मिळतो या नरकासूर स्पर्धेच्या निमित्तानं. पार्थ बरोबर अजून कोण आहेत का जे त्याच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त करतील? पार्थ बरोबर कोण आहे का? ऋषिकेश, बोल काहीतरी. उंच नरकासूर, एकदा टाळ्या वाजवा या नरकासुरासाठी. आणि यंगस्टार महाराजा हॉटेल ग्रुपसाठी व्यसनमुक्तीचा संदेश. आणि या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे या ग्रुपमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. यंगस्टार हॉटेल महाराजा ग्रुपच्या वतीने बघूया कोण येत आहे. ताई, आपलं नाव? आद्या ओरसकर. आद्या, काय सांगाल आपण? व्यसनमुक्तीवर मी 4 शब्द बोलणार. जसं कृष्ण युगात कृष्णाने वाईट नरकासुराचा वध केला, तसंच आज आम्ही कृष्ण बनून वाईट आणि दुष्ट नरकासूर म्हणजे व्यसन समजून त्याचा आम्ही वध करणार आहोत. धन्यवाद आद्या. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. आपल्यासोबत श्रीकृष्ण सुद्धा आहे. आद्या, यापूर्वी आपण कधी नरकासूर स्पर्धेत भाग घेतला होता का? नाही. पहिल्यांदाच ते सुद्धा एका मोठ्या स्पर्धेत युद्ध सुरू झालं त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अचानक मूषकाचं रूप घेऊन बेशुद्ध होण्याचं नाटक केलं होतं. आणि त्यामुळे राग येऊन सत्यभामेने नरकासुरावर बाणांचा वर्षाव केला. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन सोडून नरकासुराचं 2 भागामध्ये रूपांतर करून मुलगी शिकली प्रगती झाली म्हणजे महिला सशक्तीकरण, महिला सुरक्षितता हा संदेश. आणि आपण काही सादर करणार आहात का? हा, नरकासुराच्या माध्यमातून अग्निज्वाळा प्रकट करणार आहेत ब्लॅक पॅन्थर ग्रुप. ब्लॅक पॅन्थर ग्रुप आपल्यासाठी अग्निज्वाळा या नरकासुराच्या माध्यमातून सादर करतायत. लहान गटातील हे नरकासूर ब्लॅक पॅन्थर ग्रुप आपल्यासमोर सादर करतात नरकासूर. आणि या नरकासुराच्या माध्यमातून अग्निज्वाळा सुद्धा नाही, मी गेल्या वर्षी भाग घेतला होता. क्रमांक आला होता. नाही. यावर्षी आपण भाग घेता. आपल्यासोबत श्रीकृष्ण आहे का? नाही. आपण कोणता संदेश देताय? जसा हा नरकासूर आपल्या तोंडात धूर सोडतो
तसंच आपण सगळे कचरा फेकतोय आपल्या धरतीवर, जसं इकडे तिकडे प्रदूषण करतोय तसं आपण पण प्रदूषण करतोय. प्रदूषण मुक्तीचा संदेश या नरकासुराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. केतक देऊळकर यांच्या माध्यमातून हा नरकासूर पाहायला मिळतोय. तोंडातून धूर सोडणारा हा नरकासूर, व्यसनमुक्तीचा संदेश आपल्याला या नरकासुराच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे हा नरकासूर धूर सोडतोय, तुम्ही आपल्या आयुष्यात धूर सोडू नका हा संदेश या नरकासुराच्या माध्यमातून आपण पाहतो. ही स्पर्धा सौरभ तामणकर मित्रमंडळ आयोजित नरकासूर स्पर्धा 2023 पर्व दुसरे, लहान गटातील हा नरकासूर आणि त्यानंतर केतक. धन्यवाद आपल्या सादरीकरणासाठी. आपले सौरभ तामणकर मित्रमंडळाच्या वतीने आभार. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन लहान गटातील पुढील स्पर्धक कार्य करा. समोरचे प्रेक्षक समोर आपले काही प्रेक्षक उभे आहेत, त्या सर्वांना विनंती. प्रतीक आचरेकर आपल्याला विनंती, आपण स्टेजवर. प्रतीक आचरेकर आपल्याला विनंती, कृपया आपण स्टेजवर या. मालवणी कांडेचोर यांचा नरकासूर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. लहान गटातील अजून एक संघ आपल्या समोर येतोय, मालवणी कांडेचोर. बघूया कोण आहेत कांडेचोर याच्यातले. जरा नाव सांगा तुमचं. आदित्य मिडगावकर. आदित्य आणि कोण? आदित्य. आणि पहिला सांग, ह्या मालवणी कांडेचोर या नाव कांडेचोराचा मटण कधी खाल्लं? ठीक आहे, कधीतरी तो सुद्धा अनुभव घेऊन बघा. नरकासुराबरोबर तुमच्या श्रीकृष्ण असा संदेश काय तुम्ही देताला सांगा. संदेश समोर बघा, समोर समोर. खूप नरकासूर वाढलेले आहे, त्यांचा वध करण्यासाठी आता श्रीकृष्ण जन्माला पाहिजे. समाजातील नरकासुराचा वध करण्यासाठी पुन्हा एकदा श्रीकृष्णाने जन्म घ्यावा असा संदेश मालवणी कांडेचोर या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. एकदा टाळ्या वाजवा मालवणी कांडेचोर या ग्रुपसाठी. आणि मालवणी कांडेचोर हा यूट्यूब चॅनल, इन्स्टा पेज आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोकणातल्या आमच्या सगळ्या चालीरीती संपूर्ण जगात पोचवा. धन्यवाद. या आमच्या 2 कांडेचोरांचे आभार. मला पण धन्यवाद. काय गुरु आठवड्यांचा संदेश देत आहोत. राजकोट बॉईज यांनी सादर केलेला हा नरकासूर आपल्यासमोर प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देत आहेत. आणि त्याचबरोबर गाई गुरे आणि पशुधन वाचवा आणि वाढवा हा संदेश सुद्धा आपल्याला राजकोट बॉईजच्या माध्यमातून देण्यात येतो. एका टाळ्यांचा गजर करूया राजकोट बॉईजसाठी. सध्याच्या घडीला पशुधन खूपच कमी होत चाललंय आणि त्या दृष्टीने पशुधन वाढवण्यासाठी, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जरा रस्ता मोकळा करा. राजकोट बॉईजचा नरकासूर मार्गस्थ होतो, त्यांना वाट मोकळी करून द्या. राजकोट बॉईज धन्यवाद. या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल सौरभ तामणकर मित्रमंडळाच्या वतीने आपले आभार आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला लहान गटाचे नोंदणी झालेला शेवटचा ग्रुप देववाडा बॉईज. देववाडा बॉईजचा एखादा प्रतिनिधी असेल तर आपण स्टेजवर पाठवा. देववाडा बॉईज संदेश. देववाडा बॉईज. भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष बाण मारून नरकासुराचा वध करताना दिसतील आणि सर्वात मोठा नरकासूर बघू शकता, एवढा मोठा आहे.
कोळंब बॉईज. नंबर पारितोषिक यानंतर लहान गटातील द्वितीय क्रमांक महापुरुष देऊळवाडा. द्वितीय क्रमांक महापुरुष देऊळवाडा. सौरभ तामणकर यांच्या शुभ हस्ते लहान गटातील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित होत आहे. देऊळवाडा बॉईज. बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपल्याला घेऊन जातोय. सौरभ तामणकर मित्रमंडळ आयोजित नरकासूर स्पर्धा 2023 पर्व दुसरे खुला गट तृतीय क्रमांक. ओके, तिघांनी बनवलेला. भारी. तर खूप अभ्यास करता करता हां काय बोलता. पहिला क्रमांक आलेला. ए काय चालले नरकासूर? हे आता चालले का? आता हे सगळे चालले वैकुंठ. नाही माका माहित नाही काही चालले. त्यांच्यात विचार काही जातो त्यांच्या आयोजकांचा विचार. आमचं नरकासूर मात्र घराकडे राहतो. आमच्या बाकीच्या माळ्या एवढा मोठा आहे. पोलीस प्रशासनाने दिलेल्या अटीनुसार कोणताही कसा चाललाय. खूप डेंजर वाटतोय. दिलगिरी व्यक्त करतोय. सर्वात डेंजर दिसणार नरकासूर. हा बघा फोटो मात्र वाईट अँगलला कडे घेऊ स्वरूपाचा डीजे वाजणार नाही. बघूनच भीती वाटते. आणि त्या वध करण्याचं कारण म्हणजे एकच, त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्याने असा वर मागून घेतला की माझा वध हा माझ्या मातेच्या इच्छेनुसारच व्हावा. परंतु सध्याच्या जगात आपण पाहतोय की माता आणि पुत्राचं प्रेम त्याने मागून घेतल्यामुळे त्याला उन्मत्त होऊन त्याने संपूर्ण गंधर्व कन्या आणि ते रक्त पुसून जावं दहन केल्यानंतर म्हणून ते अभ्यंग स्नान केलं जातं आणि त्याचा वध केला आणि तो नरकाला प्राप्त झाला म्हणून त्याला नरकासूर असं संबोधलं जातं. आणि आता आम्ही जो हा नरकासूर इथे आणलेला आहे तो पूर्ण पुराणातील त्रेतायुगात जसा नरकासूर होता, पुराणित जसा नरकाचा राजा, त्याप्रमाणे बैठकीत आणलेला आहे. त्यामुळे माझं इथे कथन पूर्ण करतो. धन्यवाद. ओरिजिनल नरकासूर. तसाच हा नरकासूर बसलाय. त्यामुळे दांडी बॉईज पुढच्या वर्षी किंवा इतर स्पर्धांसाठी जेव्हा तुम्ही याल तेव्हा परीक्षकांना जे काही अपेक्षित असेल किंवा बोर्डवर काही अटी असतील त्यानुसार सादरीकरण करून आपण पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पुढच्या वर्षी नक्की मिळवा. यासाठी तुम्हाला शुभेच्छा. एकदा टाळ्या वाजवा आमच्या दांडी बॉईजसाठी. आणि मनपूर्वक दांडी बॉईज आणि शेवटचा एक ग्रुप होता आमचा. यानंतर सौरभ तामणकर मित्रमंडळ आयोजित नरकासूर स्पर्धा 2023 पर्व दुसरे या स्पर्धेतील खुल्या गटातील दुसऱ्या क्रमांकाचं पारतो. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकामध्ये खूपच मोठी चढाओढ होती. अगदी राकेश सावंत यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित होते. आजचा बर्थडे बॉय उमेश चव्हाण. उमेश कुठे दिसतोय का? आजचा बर्थडे बॉय उमेश. महापुरुष इसेच्या सर्व मित्रमंडळांना आपण आपल्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करावं. सौरभ तामणकर मित्रमंडळ आयोजित भव्य नरकासूर स्पर्धा 2023 पर्व दुसरे प्रथम क्रमांकाचा मानकरी वैभव लुडबे मित्रमंडळ रेकोबा वायरी मालवण. वैभव लुडबे मित्रमंडळ रेकोबा वायरी मालवण पहिल्या क्रमांकाचा मानकरी. आभार उपस्थित सर्वांना. दीपावली आणि नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. येणारं वर्ष आपल्या आयुष्यात तांत्रिक गुणावर सरस ठरलेल्या काही मंडळांचा आम्ही पारितोषिक देऊन बहुमान करतोय. पण याचा अर्थ असा नव्हे की उर्वरित युनिक बॉईजचा एक प्रतिनिधी स्टेजवर पाठवा. युनिक बॉईज युनिक बॉईजचे हॅलो प्रतिनिधी काय म्हणतात दादा सांगा.
आम्ही या इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण चाललंय दळण्यासाठी. या व्हिडिओमध्ये आपण मालवणच्या नरकासुराच्या स्पर्धा बघितल्या. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सेकंड व्हिडिओमध्ये दिवाळी पहाट मालवणची आपण आता पाहणार आहोत.